कभी रोक टोक कर चलना सिखाया, कभी काली प्लेट पर चाक से उज्जवल भविष्य का सूरज उगाया, कभी ढाल बनकर हर मुश्किल से बचाया, कभी हक के लिए लड़ना सिखाया, कभी गलती बताकर कभी गलती बचाकर एक सच्चे गुरु का फर्ज निभाया। ऐसे ही हमारे लेफ्टिनेंट कंडक मार्वाइकॉन सर जी को मैं विनती करती हूँ कि वे अपना कार्य कैडेट्स को बताएं। जय हिंद ऑल ऑफ यू। आज यहाँ पे 2022-23 सी सर्टिफिकेट एग्जामिनेशन का रिजल्ट के बाद कैडेट्स का नियोग समारोह यहाँ पे संपन्न हो रहा है। उसी दौरान योगायोग से इस साल के सी सर्टिफिकेट्स जल्दी मिलने की वजह से हम पहली बार कैडेट महाराष्ट्र बटालियन एनसीसी शंकरराव मोहिते महाविद्यालय आकलूद डी कंपनी प्लाटून नंबर 12 की तरफ से दोनों फंक्शन एक टाइम पे दे रहे। ये हमारे लिए बहुत ही आज का शुभ दिन यहाँ पे मेरे लिए लगता है। सबसे पहले यहाँ पे आए हुए पेरेंट्स जो कि कैडेट्स के पेरेंट है और मेरे लिए वो पेरेंट्स है क्योंकि आपके कैडेट्स आपके भरोसे यहाँ आते हैं और उनको फिर यहाँ से भरोसा दे कि आपके पास फिर भेजना ये भी मेरा एक कर्तव्य है। तो आप एक भरोसे से बच्चे यहाँ पे भेजते हैं तो कैडेट के पेरेंट्स मेरे ही पेरेंट्स हैं और इसी भरोसे को कायम रखते हुए आज बच्चों ने अच्छा यश संपादन किया। इस शंकरराव मोहिते महाविद्यालय एनसीसी का इतिहास जब देखते हैं, अगर पीछे मुड़ के कोई चीज देखनी है तो देखने के बाद गर्दन पीछे ही रहती है क्योंकि इतना बड़ा इतिहास शंकरराव मोहिते महाविद्यालय आकलूद डी कंपनी प्लाटून नंबर 12 ने यहाँ पे बनाया है। शंकरराव मोहिते महाविद्यालय की एनसीसी 1992 में शुरू हुई। उसी दौरान से 2018 तक जो यहाँ पे कोई अभी पेरेंट्स में भी है उनके भी ये गुरु थे और उनके बच्चों के भी वो गुरु रहे। वैसे सेकेंड लेफ्टिनेंट से उन्होंने प्रयास शुरू किया तो मेजर तक अपनी मंजिल उन्होंने संभाली और इस यूनिट का नाम ऊंचा किया। उनके कार्यकाल में 27 कैडेट्स आरडीसी पीएससी दिल्ली एंड उसके बाद देखा जाए तो हम हजारों में गिनती करेंगे जितने कैडेट्स आर्मी में और पुलिस में भर्ती हुए। वैसे मेजर डॉक्टर बी आर करते सर उनका भी मैं लास्ट टर्म का एनसीसी छात्र रहा हूं और उनके मार्गदर्शन से आज तक का मेरा प्रयास यहाँ पे रहा। मैं आप जैसा ही एनसीसी सर्टिफिकेट यहाँ से पास आउट करने वाला कैडेट 2012 में यही महाविद्यालय ढूंढ के निकाला था क्योंकि इतना नॉलेज इतनी जानकारी कैडेट लाइफ में होती नहीं है ये मुझे भी पता है। पर खुद का रास्ता खुद तय करना और अपनी मंजिल खुद बनाना, इसी रास्ते से 2-3 साल भटका हुआ कैडेट, उस टाइम कैडेट नहीं था, जैसे कि 12th पास होने के बाद 2-3 साल इधर उधर भटकने के बाद कॉलेज चाहिए, प्लेटफॉर्म चाहिए और कुछ सीखना है, कुछ पढ़ना है। इसी मंजिल को देखते हुए एक नदी को पार करके जैसे पुणे डिस्ट्रिक्ट से सोलापुर डिस्ट्रिक्ट में ढूंढ के कॉलेज ढूंढ के यहाँ पे आए और यहाँ पे बीएससी के लिए एडमिशन लिया। 2 मिनट में मेरी कहानी आपको बताना मैं जरूर समझता हूँ क्योंकि 12th के बाद सिर्फ और सिर्फ एक ही सपना था कि आर्मी में भर्ती होना। ना कोई गाइडेंस था, ना कोई मोटिवेशन था, ना किसी का कोई सपोर्ट था। माताजी पिताजी का सबसे बड़ा सपोर्ट था पर वो सिर्फ बोलते थे कि तू कर पाएगा, कर ले। अभी कुलकर्णी सर बता रहे थे कि आपको एक सही रास्ता, सही प्लेटफॉर्म, जानकारी देने वाला कोई ना कोई वहां पे आप गुरु बनाओ। उस टाइम सर मेरे को कोई गुरु 2-3 साल नहीं मिला, इसलिए मैं भटकता रहा और भटकने के बाद इस मोड़ पे चला गया कि मैं, जब आपने उस टाइम देखा होगा 2012-13 में किसान यहाँ पे सब किसान ही किसान है तो शुगर केन बेल्ट है, यहाँ पे गन्ना ज्यादा यहाँ पे होता है। गन्ने के लिए कटिंग करने के लिए लोग कम थे तो उस टाइम कोटा बदल स्टार्ट हो गया और उसी टाइम में मैं गन्ने की कटाई करने के लिए जा रहा कि तो मैं जाके एक 6-7 मंथ मैंने उसकी कटाई। उसके बाद अलग कुछ भी काम मिलता था वैसे लेबर जैसे काम करना शुरू किया और उसी टाइम मेरा एजुकेशन का पूरा जो सिस्टम था वो खत्म हो गया।
आप सब बोलने लगे कि ठीक है अभी ये नया मेंबर जोशीला मिल गया और एक कल से अपने और अपनी टोली जो होती है उसमें उनका दम बोलता था कि बहुत अच्छा जोशीला मिल गया, बहुत अच्छा काम कर रहा है, क्योंकि काम तो पहले से सब कुछ आता था, क्योंकि मेरे पिताजी सिर्फ किसान थे और खेती करते थे, तो सब कुछ नॉलेज था। तो 2-3 साल पूरा उसी काम में बिजी रहा, पर पता चला एक दिन सोचा कि हमारा ये यहाँ पे लाइफ खत्म हो जाएगा और हमें कुछ ना कुछ करना है, क्या करना है, कैसे करना है, कहाँ से एडमिशन मिलेगा, कौन सा कॉलेज है, कितना पैसा लगेगा, इस हिसाब से यहाँ पे आया। उस टाइम पता चला कि यहाँ पे अगर बीएससी में एडमिशन मिलता है और ग्रांटेबल में मिलता है तो सिर्फ 700-800 रुपए फीस है और 2 दिन के काम में एडमिशन की फीस निकल सकती है, तो एडमिशन लेना है। तो सबका उस टाइम क्या होता है, अगर 2-3 साल आप उससे बाहर होते हैं तो आपको फिर विरोध करने वाली जो संख्या होती है वो ज्यादा होती है। तो उसी टाइम मेरे सपोर्ट में मेरी माता जी थी, उसको मैंने बोला कि मुझे एडमिशन लेना है, तो बोले ठीक है ले ले, पैसा लेके जाओ। चोरी छुपे मैंने मेरे डॉक्यूमेंट, आपको बता रहा हूँ कि मैंने शर्ट के अंदर डॉक्यूमेंट डाल के यहाँ पे आया। मामा का गांव खंडाली है, यहाँ से जाता था, सिर्फ उसी टाइम में रिक्शा से कॉलेज देखता था, बड़ा प्लान देख के हंसता था कितना अच्छा, तो पता नहीं था कि ये कॉलेज है। तो ऐसे यहाँ से आया, स्टैंड से लगा कितना दूर है, चल चल के इधर आया, फिर यहाँ से घूम के पता चला कि एडमिशन। तो गेट से अंदर आया था, तो 2-3 साल हो गए। जब खाने के बाद पता चला कि एनसीसी से कुछ लाइफ बनती है, तो सबसे पहले आके मैं मिला था फिजिक्स में हमारे गुरु ने, उस टाइम के मेजर दर्जे सर। सबसे पहले गया तो डायरेक्ट मेरा ये वर्ड था कि सर मुझे एनसीसी में ले लो और सेकेंड ईयर में ले लो। इस वाक्य की मैंने शुरुआत की थी, मुझे पता नहीं था कि आगे वाला कौन है, कैसे क्या है, क्या रैंक है, कुछ पता नहीं। डायरेक्ट मैं जैसे गया बोला कि मुझे सेकेंड ईयर में ले लो। वो चश्मा पहनते थे, चश्मे से ऊपर से उन्होंने मुझे सिर्फ देखा और 2-3 वो देख के घूरते रहे कि ये कहाँ से आया, फिर कौन से जेड की मूली है कि ये यहाँ पे पहुंचे और सेकेंड ईयर बोल रहे, मतलब कुछ ना कुछ टेढ़ा है उसमें। फिर किसी को लगता है कि कोई सिस्टम का अगर इंफॉर्मेशन बोल रहा है इसमें से इसमें जाना, उसको मुझे बोले कि तेरे को किसने भेजा और तेरे को कैसे पता है कि एनसीसी सेकेंड ईयर में प्रवेश दिया जाता है। मैं कंफ्यूज हो गया कि मुझे किसी ने बताया नहीं था, ना कोई मिला था, ना कोई पहचान। मैंने बोला कि मैं 2 साल से प्रयास कर रहा हूँ, भर्ती नहीं हो पाया, इसलिए अभी आपके पास आया हूँ, इसलिए बोल रहा हूँ। उन्होंने सिर्फ देखा मुझे, ठीक है बोले, बाद में 2-3 दिन उनको मिलता, एडमिशन का पता ही नहीं कि बीएससी में एडमिशन कहाँ, सिर्फ उनको मिलता था। उसके बाद वो बोले कि तू गलत रास्ते से जा रहा है, तीसरे दिन बोले कि तुझे पहले यहाँ पे एडमिशन लेना पड़ेगा, एडमिशन ले ले, उसके बाद मुझे मिल। फिर ढूंढा इधर-उधर घूमने लगा, तो एडमिशन की प्रोसेस चल रही थी, वहां पे एप्लीकेशन किया और एडमिशन की प्रोसेस करने के बाद एनसीसी प्रवेश, मैंने पूरे एनसीसी फर्स्ट ईयर का 6 महीना का रिजल्ट में निकाला था और वहां से मेरी एनसीसी की सिस्टम वहां से शुरू हो गई। 1 साल तो ऐसे निकल नॉर्मल निकल गया। तो सेकंड ईयर से कुछ एनसीसी प्लेटफॉर्म है कि आउटस्टैंडिंग ट्रेनिंग यहाँ पे देता है और यहाँ से कुछ बन सकते हैं, थोड़ा मन में थोड़ा भरोसा आने लगा। एजुकेशन से सिंपल चलता आ रहा था, बीएससी ऐसे निकल गई थी, बस सेकंड ईयर बीएससी से कुछ अच्छे मौके मिले और एनसीसी ने मुझे उस टाइम अच्छा मौका दिया और बीएससी होने की वजह से और थोड़ा बोलने का तरीका ठीक ठाक था, उस हिसाब से मुझे वहां पर उस टाइम सेकंड ईयर में एएलसी के लिए सिलेक्शन हुआ और मैं एएलसी के लिए गुजरात कैंप के लिए चला गया। ये मेरे लाइफ का टर्निंग पॉइंट था। उसी दौरान मैं जब वहां गया था तो महाराष्ट्र की तरफ से सिर्फ 15-20 बच्चे उसमें भाग गए थे, उसमें मैं गया था, तो उसमें मुझे अच्छा लगा कि कुछ ना कुछ हम भी है कर सकते हैं। वहां से कुछ भरोसा विश्वास आया और वापस आने के बाद मेरी लाइफ पूरी चेंज हो गई और मैं बीएससी केमिस्ट्री पास होते होते लास्ट ईयर में मैं इसी कॉलेज का जनरल सेक्रेटरी जीएस भी बन गया। उसके बाद एमएससी भी मैंने यहाँ से पढ़ाई की। उसी साथ में हिंद मंत्रिमंडल उस टाइम स्थापित था, तो कोई भी प्लेटफॉर्म हो तो उसको जड़ से उस तक पहुंचना, ये खूबियां हमारे उस टाइम गुरुओं ने बताया था, तो उनके प्रयास से हम चलते रहे और इन महाराष्ट्र स्टेट का डिप्टी चीफ मिनिस्टर भी बना और पूरा महाराष्ट्र और उसी के साथ दिल्ली तक मैं उस टाइम गया था। और मेरी एजुकेशन की कहानी एमएससी बीएड उसके बाद यहाँ पे होने के बाद जैसे पास आउट हुआ तो सेकंड डे के लिए यहाँ पे एनसीसी का ऑप्शन मुझे देख के मुझे एनसीसी के भरोसे इस कॉलेज में जॉब मिली। 2018 से 2023 तक 5 साल का सफर यहाँ पे तय हो रहा है। ज्यादा तो नहीं, सैकड़ों बच्चे यहाँ से अभी तो निकल रहे बाहर, तो जो पहले का स्कोर है, जो ग्राफ है, ये की सपना है कि जो ग्राफ है वो नीचे कभी झुकना नहीं चाहिए, ऊपर की तरफ भी बढ़ना चाहिए। उसी प्रयास से 2018 से 2023 तक 4 बच्चे आरडीसी के लिए। आज का पल ये सुनहरा पल इतिहास में नोन करेगा, क्योंकि आज 38 महाराष्ट्र बटालियन का जब देखा जाए तो रिजल्ट स्कोर शीट में देखा जाए तो स्कोर शीट 100% तो है नहीं है यूनिट का।
पड़ोस में शंकरा मध्य महाविद्यालय आपको डी कम्युनिटी प्लेटफॉर्म नंबर 100% पास आउट है। और वो भी अल्फा ग्रेड में 6 कैडेट मतलब 6 कैडेट मिलिट में। आपको मैं बताना चाहूंगा जो अल्फा ग्रेड में है वो पूना ग्रुप में और 30 महाराष्ट्र बटालियन में मिलिट्स के कैडेट है फर्स्ट नंबर से पास हुए। इस रिजल्ट में 25 कैडेट इस साल सी सर्टिफिकेट बैठे थे, 25 के 25 पास है, वो भी अल्फा ब्राउन में। जैसे कि एनसीसी सी सर्टिफिकेट होने के बाद किसी कैडेट का सपना होता है कि ऑफिसर बने, और ऑफिसर बनने के लिए जो क्वालिफिकेशन लगती है वो है ग्रेजुएशन में 50% मार्क्स जो भी हर सेमेस्टर हर ईयर में, और एग्रीगेट फर्स्ट क्लास मतलब 60%, और एनसीसी सी सर्टिफिकेट मिनिमम बी ग्रेड। उस क्राइटेरिया के लिए क्वालिफाई करने के लिए मेरे 25 के 25 शेर आज क्वालिफाई है। हर साल रिजल्ट में देखा जाता है तो कोई सी में सी ग्रेड में चला जाता है, एक दो फेल होते ही होते हैं, क्योंकि एनसीसी के एग्जाम मेरे ख्याल से आज की एनसीसी की एग्जाम इंडियन आर्मी की जिस सीई की एग्जाम है उससे भी कम है। इसमें अभी सर इतने अच्छे यहाँ से बोल भी गए कि उनको एजुकेशन का नॉलेज है। तो सर आपने यूनिवर्सिटी सिस्टम में क्या है कि 80 मार्क के लिए 3 घंटा टाइम मिलता है। इन्होंने जो एग्जाम दिया है उसमें 350 मार्क की एग्जाम के लिए 3 घंटा उनको दिया जाता है डॉट क्वेश्चन। और देखिए कि उनकी साइकोलॉजी किस सिस्टम से चलती है, उनका दिमाग कितना दौड़ता है, कितना भागता है, किस तरह से वो क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं, उनकी मेमोरी कितनी फास्ट है। अगर एनसीसी का पेपर दिया और आपको एक दिन का समय दिया तो आप उसको तोड़ के भी लिख सकते हैं, पर अगर आपकी शॉर्ट टाइम में कितने अच्छा आप लिख सकते हो उसको ऑब्जर्वेशन उसमें किया जाता है, और पॉइंट टू पॉइंट का उसमें प्रदर्शन है क्या नहीं देखा जाता है। उसके बाद 150 मार्क्स की फिजिकल टेस्ट, उनकी ग्राउंड टेस्ट होती है, जिसमें ड्रिल होता है, मैप रीडिंग होती है, पेन रीडिंग, एफसीबीसी एक टेस्ट होने के बाद उनका जो 500 मार्क्स से उनका रिजल्ट से बनता है। 500 मार्क्स में जो अल्फा ग्रेड में 80 से प्लस है। एनसीसी में मार्क्स को फिर बाद में ग्रेड में कन्वर्ट किया जाता है। एनसीसी सी सर्टिफिकेट एग्जामिनेशन पास करने के लिए पासिंग क्राइटेरिया 50%, 50% के ऊपर जो है और 65 तक है, 50 से 65 वो होता है 40 ग्रेड में, 50 के डाउन जो है वो है फेल, और 65 से 80 तक है वो है ब्राउन ग्रेड, मतलब 65 से 80 तक, और 80 के ऊपर वाला जो कैडेट है वो अल्फा ग्रेड से आता है। अल्फा की कोई ऊपर कोई ग्रेड नहीं है। तो ये आज का दिन है, उस दिन में 6 कैडेट अगर अल्फा में है तो ये इतिहास में दोहराने वाली बात है कि इतने अच्छे छात्र यहाँ से बढ़ के जा रहे। एनसीसी का मॉडल ने सब कुछ चेंज किया है, क्योंकि अभी मॉडर्न दुनिया है। इसमें अगर सिर्फ मेरा मानना यह है कि एनसीसी छात्र अगर यहाँ पे आता है तो 3 साल के लिए यूनिफॉर्म पहन के नहीं जाना, उसको लाइफ टाइम यूनिफॉर्म मिले, इस तरह की ट्रेनिंग यहाँ सामने आगे शुरू किया। उस ट्रेनिंग में बदलाव करने के लिए हमारे पास दिक्कतें हैं, प्रॉब्लम है, चुनौतियां हैं, पर उस चुनौतियों को हम अपनी तरह से उसको बैठ के आगे निकल सकते हैं। आज सालों साल देखा जाए तो एनसीसी का ये यूनिट 30 महाराष्ट्र बटालियन में चैंपियन यूनिट कहा जाता है। एनुअल ट्रेनिंग कैंप में परफॉर्मेंस बच्चों का अच्छी तरह से सब एक्टिविटी में फर्स्ट होने की वजह से इस साल की ऑर्गेनाइजेशन की चैंपियनशिप जो ट्रॉफी है वो भी इस कैडेट के पास है। मतलब कॉलेज के पास, मतलब वो छात्रों के पास है। कॉलेज किसके बदौलत काम करता है, किसके कंधे के ऊपर है, वो कैडेट के ऊपर बोझ है। हम सिर्फ मार्गदर्शन करते हैं, उनको गाइडलाइन करते हैं, करने का जो जुनून, जो उनका हौसला है वो खुद का होता है, उसको सिर्फ बढ़ाने का काम हम करते हैं। अच्छी शिक्षा, अच्छी प्रेरणा यहाँ पे देने का काम किया जाता है हर कैडेट का। जैसे बता रहा हूँ, ये मतलब बोलने वाली बात नहीं है कि आपके कैडेट्स की जानकारी अपने पास जितनी नहीं उतनी मेरे पास है। अगर कोई पैरेंट को लगता है कि मेरा कैडेट किस तरह का है, क्या लायक है, क्या कर सकता है, उसकी कैपेसिटी क्या है, तो पक्का मेरे से आप मिलो, मैं बता सकता हूँ कि ये क्या कर सकता है। क्योंकि एनसीसी में आने के बाद 2012-13 से 2022-23 10 साल का सफर तय करते समय भगवान ने एक दिया है कि मेरी नजर से कोई चूकता नहीं और मेरी नजर से कोई बचता नहीं। जिसकी नजर से सिर्फ उनको देखता हो तो पता चलता है कि उसकी कैपेसिटी क्या है और वो कहां तक दौड़ लगा सकता है, उस हिसाब से उनको उसी क्राइटेरिया में डाला जाता है। हर वक्त ग्राउंड लेवल पे ध्यान देके सर काम करते हैं। हम काम करने में बहुत चुनौतियां हैं, क्योंकि मेरे पास इनरोलमेंट में जब बच्चे आते हैं तो अभी ऐसी सिचुएशन है कि 10th पास होने के बाद 11th क्लास में उन्होंने एडमिशन लिया है,
11वीं में पढ़ते हैं, पर उनको अगर बोला जाए कि पूरा नाम लिखो तो नाम भी नहीं लिखना आता। इतनी एजुकेशन के सिस्टम की कोविड की वजह से यहाँ पे बच्चा तो चैलेंजेबल, इतने चैलेंजेस है कि इनको लिखना नहीं आता है, तो उनको लिखना सिखाना है। तो पता होगा इसमें कोई है वो अभी शूटिंग निकाल रहे या इधर उधर बैठे हैं, तो उनके लिए हमने स्पेशल क्लास सिखाया। घर से शुरुआत की और क्लास शुरू किया कि उनको सिर्फ लिखना सिखाओ। एनसीसी का कुछ ये रोल नहीं है कि उनको लिखना सिखाओ, वो आई के घर से देखो, वो घर में पहुंची के देखो, उनके पेरेंट्स को बात करो, कुछ नहीं है। हमारे एनसीसी के रूल्स में ऐसा कुछ नहीं है कि उनका आने जाने का देखो, उनको ट्रेनिंग में जो ट्रेनिंग पढ़ के बाकी चीजों की ये कुछ काम है। ऐसा एसोसिएट एनसीसी ऑफिसर मेरा रोल है कि मेरा डॉक्यूमेंटेशन सब कुछ सही हो और थेरेटिकली कुछ पार्ट्स जो कि ड्रिल में या कोई वेपन ट्रेनिंग में या कोई कम्युनिकेशन में जो कि सिलेबस में है उतना पढ़ाना। और पूरे साल में सिर्फ और सिर्फ 120 पीरियड मतलब 120 घंटा उनको पढ़ाना है। मेरे ख्याल से मेरे 120 पीरियड एक महीने में खत्म होते होंगे या एक हफ्ते में खत्म होंगे। कभी कभार हमने सुबह शुरुआत की तो शाम तक निकल जाती है, पता नहीं चलता है। इतने तो यहाँ से, क्योंकि ये है यहाँ पे प्लेटफॉर्म है बच्चों को तैयार करना। अगर मेरी नजर से यहाँ से कैडेट को कुछ नहीं आता, ये थप्पा लगा के अगर यहाँ से मैंने बाहर भेज दिया तो कैडेट अपनी यहाँ पे फिर कोई कलर काम के लिए कोई मिस्त्री बनता है या कोई बच्चा ड्राइवर बनता है। इससे ज्यादा यहाँ पे अपॉर्चुनिटी फिर बच्चों को नहीं मिलती है, तो उसको इससे बाहर ही नहीं करना, उसको हमारे पास रखना। तो ऐसे ऐसे यहाँ पे बच्चे मैंने संभाले हैं, बहुत बच्चे इसमें ऐसे हैं कि उनको संभाल के रखा है कि ये संदूक की पेटी है, एक दिन खुलेगी तो सब बवाल कर देगी। तो ये संदूक की पेटी एक दिन पक्की खुलेगी और इस तरह का बवाल करेगी, ये मुझे भरोसा है। एनसीसी एक्टिविटी करते समय हमने यहाँ पे फिर नए नए और सिस्टम यहाँ पे एडवेंचर आपने वीडियोस के माध्यम से आपको दिखाया होगा, बच्चों ने बताया होगा। पर आज एक खेद है कि कैडेट्स ने पेरेंट्स को 50% सिर्फ यहाँ पे लेके आए जो पास आउट वाले, और बाकी तो रेगुलर वाले एक भी नहीं है। क्योंकि आपका पहला भरोसा या आपके पहले गुरु जो है वो है अपने माता पिता। मैं हर वक्त बोलता हूं आपको कि अपने माता पिता को अपने भरोसे मिले, उनको पूछे बिना कुछ की एक्टिविटी अगर एक आपको कदम भी रखना है तो उनको पूछने के बाद ही रखना है, तो आप आगे लाइफ में सक्सेस बनोगे। हम अपने घर को साइड पे रखते हैं, दूसरे के घर में क्या बन रहा है ये देखने की आजकल की सबकी ये क्या है कि हमारे घर में नहीं देखो, दूसरे के घर में क्या बन रहा है उसको देखिए हमारे घर में पकाओ। इस सिस्टम से चलता है। अपने माता पिता ने आपको यहां तक पढ़ने के लिए भेजा है तो उनको भी एक बार आप सम्मानित करने के लिए यहाँ पे लेके आना। अगले प्रोग्राम में हर कैडेट अपने पेरेंट्स को लेके आएगा, क्योंकि ये उनका कष्ट जो है उनको लगता है कि कुछ ना कुछ उसमें बच्चे ने अच्छा किया, तो उसी जोश से और उनका पढ़ने के लिए और चलने के लिए और हौसला उनको मिलता है। हर माता पिता का सपना वही होता है कि मेरा बच्चा आगे जाके कुछ ना कुछ करे, और करने के लिए अभी ये प्रयास से आप उनको अगर मिलाओगे दिखाओगे तो उनको लगता है कि हमारा कैडेट सही रास्ते पे चल रहा है। तो ये करना है। लैंग्वेज अगर आपको प्रॉब्लम है तो मराठी में भी कुछ मैं चीजें बताऊंगा। ये सिस्टम आपको बता रहा हूं, ये सिस्टम आज हमने क्यों शुरू किया कि पेरेंट्स को लेके आओ। मैंने आपको बोला था, मैंने मेरे माता जी का जिक्र किया, तो सेकेंड ईयर में जब मैं कैंप करके आया था तो यहाँ पे विजय प्रताप गौरव पुरस्कार एक दिया जाता है, बहुत बड़ा सम्मान यहाँ पे दिया जाता है। ये इतनी बड़ी संस्था है, संस्था के माननीय पूर्व अध्यक्ष आदरणीय जयसिंह जी मोदी पाटिल अपने बाल दादा, उन्होंने इतना सिस्टम अच्छा यहाँ पे बनाया, एजुकेशन माहौल, और एनसीसी भी है। इसी वजह से आज एनसीसी सिर्फ महाराष्ट्र में नहीं तो देश में आपकी एनसीसी रोल मॉडल बन गई है। सिर्फ महाराष्ट्र में नहीं, देश में। ये कैसे आपको मैं आगे बताऊं। तो ये क्यों पॉसिबल है? तो यहाँ पे हमारे जो गाइडलाइन करने वाले हैं वो ऊपर, सबसे ऊपर हम उनको मानते हैं जो बाल दादा है, उनको एक भी मिस्टेक नहीं चलती। एनसीसी को होनी चाहिए, तो ये आक्रोश की जैसी वो मॉडल यहाँ पे बना। तो उस दौरान गौरव पुरस्कार के लिए नॉमिनेट हुआ, तो उस टाइम था कि अपने पेरेंट्स को लेके आए, पास मिलते थे स्मृति भवन में। तो मैं पास घर में लेके गया, बताया कि ये ऐसा मिलने वाला है, तो पिताजी को दे दिया। मेरे पिताजी ड्रिंक करते थे, अभी 4 साल हो गए, उनको देहांत हो गया, पर उनको दे दिया और मैं यहाँ पे निकल आया। क्योंकि ऐसा नहीं कि मेरे को कुछ अवार्ड मिलने वाला है तो मैं अपने टाइम पे अपने समय पे आऊंगा। आपको बता रहा हूँ
अवार्ड मिलने वाला 1 बजे है, पर मैं 7 बजे जिसके सामने आके खड़ा होता था, सर अगर 8 बजे आते तो 1 घंटा सर के ऑफिस के सामने में वेट करता था। 8 बजे जैसे ऑफिस खुला, 8 बजे से 1 बजे तक मैं अपने गुरु के साथ था, और यहाँ से हम 1 बजे निकल गए। पेरेंट्स को मैंने पास दिया था, वो अपने आप उस टाइम आएंगे पता था, क्योंकि अवार्ड मिलता था 5-6 लोगों को देखने के लिए, तो पूरी संस्था के पूरे कैडेट्स वहां पे आते थे। तो आपने हमारे पेरेंट्स गेट पे गए तो पास दिखाया तो उनको छोड़ दिया। उनको लगा कि कुछ तो हम अच्छे हैं, चलो हमें भेज रहा है। उनको क्या, वो पहले से कार्यक्रम तो 1:30 बजे था, तो वो 12 बजे आ रहे, तो उनको जगह मिली सबसे आगे, कोई उनको लेके आगे लेके गए, बैठ गए। अब प्रोग्राम जब शुरू हुआ, नाम उस टाइम आया, तो मैं पूरा यूनिफॉर्म पे तो सैल्यूट करने के लिए निकल गया, तो उस पेरेंट्स को भी नाम अनाउंस किया, तो मैं देखा तो मेरे पेरेंट्स तो दादा जैसे अपने आदरणीय रंजीत दादा बैठे थे, उनके बाजू में बैठे। अरे बोला मैं यहाँ पे कैसे पहुंच गए? तो उनको सम्मान, अपने पिताजी को सम्मान क्यों मिला? तो उनको अवार्ड था, उनके पास पास तो मिला, तो ऊपर आए वो भी उस रास्ते से मैं इधर से गया और मुझे सम्मान मिला, उनके हाथों में दे दिया और मैंने सैल्यूट करके मैं वहां से, क्योंकि यूनिफॉर्म में प्रोटोकॉल सब कुछ है, तो उसमें मैं निकल गया। उस टाइम तक लाइफ में स्ट्रगल था, उस पल तक मेरे लिए स्ट्रगल था। उसके बाद बीएससी होने के बाद सेकेंड ईयर में, उसके बाद 4 साल मेरे पिताजी ने मुझे कुछ भी नहीं पूछा कि तू क्या करना है, पर उस दिन तक, उस रात तक मुझे पक्की गालियां रोज मिल गई। ये कुछ नहीं करेगा, ऐसे घूमता है, ये यहाँ पे भटकता है, इसका कुछ भरोसा नहीं। वो बहुत अच्छे से वो डेली सुनाते थे, पर उस रात से मुझे सिर्फ और सिर्फ होते थे, वो कुछ ना कुछ करेगा, बहुत अच्छा करना है, ये सुनने को मिला। तो ये भरोसा है, भरोसा अपने घर में देना है। मी सांगतो तुम्हाला की आपल्या भाषेमध्ये सांगतो की आपले आई वडील आपले पहिले गुरु आहेत, आणि आपल्या पहिल्या गुरुला आपण विश्वास घेतल्यानंतर आयुष्यामध्ये जग जिंकणं खूप सोपं आहे। पण आपण जर ती गोष्ट पाठीमागे ठेवली की माझे आई वडील अशिक्षित आहेत, माझे आई वडील शिकलेले नाहीत, आपण त्यांना कसं घेऊन जायचं, सगळ्यामध्ये आपला खूप मोठी चूक असते। कारण की लक्षात घ्या, हे विश्व बनलंय, या विश्वामध्ये सगळ्यांचेच आई वडील तसेच असतात। आपण ज्यावेळेस म्हातारे होऊ त्यावेळेस आपली ही मुलं म्हणतील की त्यावेळेसचा पॅटर्न आणि आजचा पॅटर्न की त्या आमचेही आई वडील तसेच आहेत। कारण की जनरेशन बदलत चाललंय। ज्यावेळेस मला असं वाटतं की ज्यावेळेस मी 8वी 10वी ला होतो 2007-8च्या वेळेस, बारका कोणाकडे तरी मोबाईल असला की आम्ही त्याच्याकडे वापरून बघायचो। आज जन्माला आलेली मुलं पण स्मार्टफोन युज करतात, म्हणजे ती जनरेशन आपल्याकडे 100% पुढचा विचार करते। त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपण आपला आई वडील म्हणजे आपला अभिमान हे 100% विसरता कामा नये। ह्या गोष्टी जर तुम्ही विश्वासाने केल्या, आणि ह्या स्पेशली मुलींसाठी मी नक्की नेहमी सांगत असतो, कारण की आपण आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या घरापासून जर सुधारला तर 100% समाज तुम्हाला त्या नजरेने 100% बघून तुमचा अभिमान आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करेल। गोष्टी आहेत, आज महाविद्यालय आहे, आणि महाविद्यालयाचं शिक्षण सगळ्यांनाच माहिती आहे की महाविद्यालयाचं शिक्षण कसं असतं, काय असतं। बऱ्याच लोकांनी यामध्ये महाविद्यालय शिक्षण घेतलेलं आहे। महाविद्यालयामध्ये टोटल 5000 विद्यार्थी असतात, आणि त्या विद्यार्थी येतात किती, जातात किती, इथपर्यंत घरापासून आले किती, घरापासून निघले कॉलेजला, परंतु इथपर्यंत आले किती, गेले किती याचा हिशोब लागत नाही। कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे डेली 20 कॅडेट तरी 100% मिस असतील, ते घरून कॉलेजला निघलेले, कॉलेजपर्यंत पोहोचले नसतील। पण माझे एनसीसी कॅडेट तिथून घरून निघाल्यानंतर मेसेज असतो की किती वाजता निघले आणि इथं किती वाजता पोहोचले, इथनं किती वाजता निघले, किती वाजता पोहोचले। ही नवीन सिस्टम आम्ही सुरू केली, याच्यामध्ये खूप त्रास आहे आम्हाला, याच्यामध्ये खूप अडचणी आहेत आम्हाला की हे ऑर्गनाइज करण्यासाठी, यासाठी पण मॅन पॉवर नाहीये। तुम्ही बघत असाल आज कार्यक्रमामध्ये खेद आहे तुम्हाला की 11 तारखेला 12 वाजता हे सगळं मुलंच करतात। यासाठी आम्हाला मदत म्हणजे फक्त आणि फक्त आम्हीच आहे, स्वतः सेल्फ मोटिवेटेड ज्याला आम्ही म्हणतो की आम्हीच सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे आम्हीच इंटरनल सिस्टम तयार केलंय, आणि सगळ्या गोष्टी लक्ष द्यायचं आणि बारीक सारीक गोष्टीपासून त्या कॅडेटच्या सगळ्या गोष्टीमध्ये सुख दुःखामध्ये सामील व्हायचं। आज एनसीसी प्लॅटफॉर्म नुसता प्लॅटफॉर्म न करता आम्ही एनसीसी प्लॅटफॉर्म आमचा एनसीसी परिवार म्हणून तयार केला। त्याच्यामुळे आनंदाची बातमी अशी तुम्हाला मला सांगायची या ठिकाणी की आम्ही दुसरी याच्यापेक्षा वेगवेगळ्या सिस्टम सुरू केले। आम्ही लाईव्ह ब्लड डोनेशन सिस्टम याच्यामध्ये सुरू केलंय। हा विश्वास कोणाचा केला तरी विद्यार्थ्यांच्या विश्वासावर केलाय, तरी याच्यामुळे आजपर्यंत मला अनुभव आहे की किमान 10 ते 11 लोकांचे जीव यामध्ये या एनसीसी म्हणून वाचले असते।
रात्री 12 वाजता, रात्री 1 वाजता जरी तुम्ही मला फोन केला तरी मी 100% फोन रिसिव्ह करतो. हे सिस्टम, कारण की माझा फोन कंटिन्यू जरी सायलेंट असला तरी फोन मला 100% रिसिव्ह करतो किंवा कॉल बॅक करतो. तर आपल्या एनसीसीचा म्हणजे की प्रमुख म्हणून माझा नंबर बऱ्याच लोकांकडे हॉस्पिटलमध्ये जिकडे तिकडे आहे, की लोकांना माहिती आहे. कुठे ऍक्सिडेंट झाला, इमर्जन्सी ब्लडची गरज असेल तर फोन करतात, पण त्या फोनच्या जोरावरती लगेच मी मेसेज करतो, ग्रुपवरती सप्लाय करतो. आमचा कॅडेट ब्लड बँकेमध्ये तो लोक पोहोचण्याआधी तिथं पोहोचत जातो आणि रक्त देतो. म्हणजे गरजेला लगेच रक्त उपलब्ध होतं आणि कुणाला तरी जीव असतो. ह्याच्यापेक्षा तरी मोठी समाजसेवा कोणची असू शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याची ताकद आहे. एखाद्याला नंतर देणं किंवा आपण डोनेट करणं हा भाग आहे, परंतु इमर्जन्सी त्या ब्लड ग्रुपचा ते ब्लड त्यावेळेस उपलब्ध आणि त्याचा जीव वाचणे सगळ्यात मोठा पुण्याचं काम त्याच्यामध्ये आम्ही मानतो. अशा सेवा आम्ही याच्या माध्यमातून एनसीसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देत आतापर्यंत आलो, पुढेही अशाच देत राहू. त्याचबरोबर एनसीसी कॅडेट कसा असायला पाहिजे किंवा कसा तयार व्हायला पाहिजे, मगाशी मी त्याचा उल्लेख केला की तो वीक आहे, लिहिता येत नाही, म्हणून आम्ही आता नवीन प्रयोग सुरू करतोय की एनसीसीच्या येण्याआधी एनसीसी कॅडेटलाही पूर्व प्रशिक्षण द्यायचं. तुमची कन्या मला वाटतं छोटीशी आली होती, खूप त्यावेळेस अभिमान त्यावेळेस आम्हाला वाटायला. तुमच्या कन्याच्या सोबत माझी छोटी कन्या 2-2.5 वर्षाची झिप लाईन करून बसली. म्हणजे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला ते झिप लाईन करण्यासाठी आयुष्याची 29 वर्ष वेचून जी संधी मिळाली ती आजच्या जन्मलेल्या 2 वर्षाच्या मुलाला मिळते, त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. त्याच्यामुळे म्हणतो की आम्ही सीमा तोडलेल्या आहेत, आम्ही मर्यादा तोडलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन काम करायचंय. कॅडेट्स तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत बऱ्याच कॅडेट्सला अडचण असते, आर्थिक चालणतळ कधी असू शकते. बऱ्याच कॅडेट्सला आम्ही जाण्यापासून येण्यापर्यंत प्रवासाचा सुद्धा खर्च एनसीसीच्या ग्रुपने, म्हणजे मी असं म्हणत नाही तर आम्ही सगळे मिळून एकत्र कधी कधी करतो. त्याच्यामध्ये 3-4 कॅडेट्स आहेत त्यांना युनिफॉर्म घेण्याची अडचण त्याच्यामध्ये असेल तर आम्ही ग्रुपने त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना कॉन्ट्रीब्युट करून सुद्धा त्या गोष्टी सुद्धा करतो. कारण की हा परिवार आहे, एकाचं दुःख सर्वांचं दुःख आहे, एकाचा आनंद सर्वांचा आनंद आहे. आणि त्याचाच एक आज या ठिकाणी दिसतं की सी सर्टिफिकेट घेण्याच्या आधी याच्यामध्ये 7 विद्यार्थी इंडियन आर्मीचे रिटर्न क्वालिफाय करतायत, म्हणजेच हा आमचं यश आहे. बघायला गेलं तर चालू वर्षी इंडियन आर्मीमध्ये हे 7 रिटर्न यांनी क्वालिफाय केलेले. याच्या आधीच्या आर्मी भरतीमध्ये 6 रिटर्न निघून ग्राउंड निघून ते भरती झालेले आहेत. आणि पोलीस भरतीमध्ये टोटल रिझल्ट 7 या वर्षी त्यांनी पूर्णपणे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये यश प्राप्त करून ते आता जॉईनिंगच्या प्रोसेस मध्ये आहेत. आणि बाकी सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये असे टोटल चालू वर्षामध्ये 2022-23 म्हणा किंवा 21-22 याच्यामध्ये म्हणलं तर कॅल्क्युलेट केलं तर 21 कॅडेट्स टोटल मध्ये 21 कॅडेट्स या वर्षी आपले देश सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत, पार्टिसिपेट झालेले आहेत. या ठिकाणचं ट्रेनिंग जे आहे ते फक्त आल्यानंतर फक्त आणि फक्त एनसीसी कॅडेट, आज माझं कार्य हे आहे किंवा कर्तव्य असं आहे की आलेला कॅडेट आहे त्याला चांगलं देशभक्त बनवायचं आहे, देशाचा उत्तम नागरिक बनवायचं आहे आणि त्याला इंडियन आर्मीला जाण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. एवढ्यावरती सुद्धा आम्ही असून सुद्धा एवढं न करता आम्ही याचा पुढचा विचार करतो की तो कॅडेट आल्यानंतर 3 वर्षाची खाकी न घालता तो कॅडेट आयुष्यभराची खाकी युनिफॉर्म कशी घालेल याच्याप्रमाणे जो प्रयास आहे त्या प्रमाणचं ट्रेनिंग या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ऑलराऊंड ट्रेनिंग सिस्टम असेल, कारण की सगळ्या गोष्टी करायला गेली की रिस्क हे तर 100% असेल. तुमचं मला वाटतं आपला एक्झामच्या दरम्यान फोन झाला असावा परीक्षेला जाण्या येण्यावर. एखादा किस्सा तुम्हाला सांगतो, अशी अडचण असते की एखादी परीक्षा असते आणि डिफेन्स ऑन ड्युटी 24 तास याचे एक आमचं ब्रीद वाक्य आहे की कधीही तो आदेश पास होतो आणि तो विचार करत नाही त्याच्या पाठीमागे तो वरिष्ठ आदेश देण्याचा की हा कधी तुम्हालाही कधी कधी ग्रुपवर तुम्ही जॉईन असाल तुम्हाला वाटत असेल की कधी पण मेसेज करतो उद्या या म्हणून तुम्ही मुलांना असं कसं फौज या सिस्टम में चलते कि फौज सिर्फ जीरो टाइम देती है, वो बोलती है कि कल मॉर्निंग में 5 बजे या 6 बजे सोलापुर का आदेश होता है कि 6 बजे पूरे कैडेट प्रॉपर यूनिफॉर्म में एग्जाम में वहां पे हाजिर होंगे. एग्जाम शुरू शायद 10 बजे होगी, अगर रिपोर्टिंग का 6 बजे टाइम है तो 6 बजे ही जाना है. ऐसे नहीं सोचना कि 10 बजे है तो हम 6 बजे से 10 बजे क्या करेंगे, ये हमारा काम नहीं है. 6 बजे का 6 बजे मैसेज. तर सर कसरत अशी होते की 6 वाजता जर इथं आपल्याला इथं 7 वाजता जर पोहोचायचं असेल, जरूर त्याला 6 म्हणजे 7 आपण समजा मॅक्सिमम ऍडजस्ट करून गेलं 7 वाजता, तर 7 वाजता पोहोचायचं असेल तर सोलापूर पर्यंत प्रवास त्या सकाळच्या थंडीमध्ये अंधारामध्ये करायचा आहे. तर कॅडेट्सला किती वाजता मला इथं गोळा करावा लागेल, तर कॅडेट्सला मला 4:30 वाजता इथं गोळा करावा लागतो. 4:30 वाजता जर एकत्र आणायचे असतील तर कॅडेट्स माझा नाट्यपुत्यापासून येणारा कॅडेट्स किती वाजता निघत असेल आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल, तो कसा पोहोचतोय, कसा प्रवास करतोय, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर त्याच्या वेळेस सिस्टम असेल, तुम्ही कुणी व्हॉट्सअपला असेल तर बघा, तर पहिला मेसेज 2 किंवा 2:30 वाजता पहिला माझा असतो ग्रुपवरती गुड मॉर्निंग, माझा गुड मॉर्निंग मेसेज आला की कॅडेट्स गुड मॉर्निंगचा मेसेज देतात. कारण असं असतं की याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीचं असते आमचं.
त्याच्या पाठीमागचा हेतू असा असतो की एखादा झोपून गेला आणि तो एकच विसरला किंवा लेट झाला. सगळे 8 वाजता उठले, 3 पर्यंत तयार झाले, 4:30 पर्यंत त्याचं प्लॅनिंग केले, एका 4 वाजता उठला तर इथून सोलापूरचा प्रवास जवळपास 125 किलोमीटरचा आहे. त्याला आपण सोडून गेलो तर त्याचं नुकसान होणार आहे आयुष्यामधलं. आणि तो सांगतो की जो हाजीर हो वजीर उसको लेके आओ काम करतो. पण माणुसकीच्या नात्याने तो पण आला पाहिजे. तो लेट झाला, त्याचे 1 मिनिट लेट झाला तर माझ्यासोबत 30 लोक जाणार आहेत, त्यात लोकांचे 1 मिनिट म्हणजे 30 मिनिटं व्यर्थ आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा विषय जर काढला तर सकाळी 11चा कार्यक्रम जर 12ला सुरू झाला, 1 तास जर वाया गेला तर तुमच्या सर्वांचा 1 तास, तर याचं काय विचार केलं तर आज 100 तास आयुष्यातले आपण वेस्ट घालवलेले. स्वतःपुरता आपण विचार करतो की 1 तास माझा वाया गेला असं तर काय अडचण नाही. माझ्यासाठी मी विचार करतो की 100 तास आयुष्यातले बर्बाद केले आणि 100 तास जर कोणाला किंमत नसेल तर किमान तुम्ही 1 तास एका जागी बिना कामाचं बसून बघायला विचार करता. थांबू शकत नाही किंवा बसू शकत नाही. तुम्ही किमान 1 तास जर एखाद्या गोष्टीचा विचार करणार आणि विचारामध्ये तुमचं तुम्ही काम सुरू करणार, मनन करणार आणि काम सुरू करणार, म्हणजे 100 तास आयुष्यातले आपण वाया घालवतो. त्याच वेळेस एक्झामच्या वेळेस आम्हाला ही अडचण कसरत असते. पण 2:30 वाजता मुलांना मेसेज करून उठवल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत तो कसा येतोय, माझा प्रश्न असतो की येणारा कॅरेट कसा येतोय, गाडी कुणाची आहे, कोण चालवणार, कसं चालवणार, कसा प्रवास करणार. आणि तो इथपर्यंत आला, इथनं घ्यायचं, त्यानंतर ते कॅडेट गाडीमध्ये बसवायचे आणि घेऊन परीक्षेला घेऊन जायचं. नुसतं घेऊन जाणं हा भाग नाहीये. आमच्या इथं दुसरं नियोजन असतं की त्या मुलांना गाडीमध्ये नाश्ता असावा, कारण परीक्षा दिवसभर आहे, नाश्ता आणायचा, पाणी आणायचंय, त्याचं सगळं नियोजन करायचंय. मुलांकडनं करून घ्यायचं 100% मध्ये करून घ्यायचं, गाडीमध्ये करायचं, मॅट पासून सगळ्या गोष्टी गाडीमध्ये ठेवायच्या, आली की मुलं गाडीमध्ये बसवायची आणि मुलं परीक्षेला घेऊन जायचं. 7 वाजता 6:30 वाजता 7च्या आधी पण आमचा 5-10 मिनिटं रिपोर्ट करून आम्ही सोलापूरला सगळ्यांच्या आधी हजर असतो. सोलापूरच्या मुलांपेक्षा सगळे आश्चर्यचकित होतात, सगळ्या गोष्टी होतात. परंतु याच्यामधलं यश कसं मिळतं बघा. परीक्षेला यश मिळण्याचं कारण ती आहे, परीक्षेचीच कहाणी मी सांगतोय. जर मी याच्यामध्ये दिरंगाई केली, आपल्या वेळेनुसार या म्हणलं किंवा आपण जर ह्या प्लॅनिंग नाही केलो तर परीक्षेच्या वेळेस जर आधी तुम्ही किमान कॉन्सन्ट्रेशन तुमचा माइंड जर त्याच्या वेळेस किमान 1-2 तास सेट नसेल तर तुम्ही कोणतंही आयुष्यामधलं यशस्वी काम करू शकत नाही. कोणती परीक्षा असेल तर त्यासाठी किमान 2 तास तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये गरजेचं आहे. तर आता इथं उशिरा गेलो, 9 वाजता पेपर, 9 वाजता हडबडीमध्ये आपल्याला लिहिण्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. आपण हडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये असतो ना, आपण त्याच्यामध्ये करत. त्याच्यामुळे आपण 6 वाजता आपली मुलं गेलेली आरामात असतात, तयारीत असतात, विचार करतात, मनन करतात आणि त्याच्यामध्ये आमचं लाईव्ह त्याच्यामध्ये ग्रुपच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या आता नवीन आम्ही त्याच्यामध्ये सिस्टम युट्यूब केलं, पण पहिलं ग्रुपच्या माध्यमातून क्वेश्चन पेपर टाकला असेल किंवा काय असेल. गाडीमध्ये आमच्या घरी परीक्षेला जाताना टेप, मला वाटत नाही आजपर्यंत 10 वर्षामध्ये की आमच्या कुठे गाडीमध्ये टेप चालला असेल. फक्त आणि फक्त गाडीमध्ये सगळ्यांचे ग्रुप्स असतात आणि चर्चा सुरू असतात आणि त्या चर्चेमध्ये फक्त आणि फक्त परीक्षेच्या प्रश्नाबद्दल बोलत असतात आणि इथपर्यंत बारीक मायक्रो प्लॅनिंग तयारी करून मुलं तयारीला जातात आणि ते परीक्षा पूर्ण करून आल्यानंतर मग येताना सगळे वेळेत इथपर्यंत पोहोचणं. काही वेळेस काही पालकांना वाटलं असेल की सरांचे निर्णय चुकीचे आहेत, सर म्हणतात तुमचे पालकच घेऊन या, त्याशिवाय मुलगी सोडत नाही आणि इथं आल्यानंतर त्यानंतर ते सोडतात. हे खूप चुकीचं आहे. आमच्या मुली आम्हाला माहिती आहे किती विश्वास आहे, मान्य आहे मला, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तोपर्यंत चांगल्या आहेत. एखादी गोष्ट झाल्यानंतर त्याच्या खूप आणि खूप मोठ्या अडचणी आणि खूप प्रश्नचिन्ह तयार होतात. ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, परंतु एक पालकत्व म्हणून मला त्यावेळेस खूप खंत वाटते, खूप वाईट वाटतं, म्हणून त्या गोष्टीचा मी विचार करतो. त्याच्यावर कधी कधी मी तर थांबतो, आलेली गाडी आले पालक की त्या पालकांना त्यांच्यासोबत सोडतो आणि एक मुलगी शेवटपर्यंत सोडून सगळ्यात शेवट मिळतात. आतापर्यंत अशा पद्धतीने परीक्षा यशस्वी झाल्या, त्या यशस्वीच्या पाठीमागचं यश मुलांना मिळतं. याच्यामध्ये कसरत खूप असते, जाण्यापासून येण्यापासून नियोजन, मॅनेजमेंट, त्यांच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का, व्यवस्थित आहेत का, फिजिकल फिटनेस, या सगळ्या गोष्टी बघून मुलं, तुमची मुलगी परत इथनं घरी पोहोचल्यानंतर त्याचा मेसेज व्हॉट्सअपवरती येणं आणि ते सीन करणं, चेक करणं आणि त्यानंतर सगळं समाधान मिळणं. त्याच्यामुळे तुमचंही त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आजपर्यंत राहिलं. त्यांचे पास आउट झाले, त्यांच्या कन्या आज झाल्या इथूनपर्यंत, पण ह्या आयुष्यामध्ये त्यांना शिकवलं लक्षात घ्या की आयुष्यामध्ये शिकलेल्या मुली आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही आणि ह्या प्रोटोकॉल जर चालल्या तर आयुष्यामध्ये 100% एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिस्त या ठिकाणी शिकवलेली आहे. कामाची पद्धत, निघण्याची पद्धत, तयार होण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवल्या गेलेल्या. असं नाही की कोणती गोष्ट शिकवली गेलेली नाही. नुसतं एनसीसी प्रमाणपत्र यामध्ये देऊन आम्ही या विद्यार्थ्यांना पाठवत आहे, तर त्यांना स्टार्ट टू एंड पर्यंत सगळं प्रशिक्षण आज जगण्यापासून तर जगण्याचे मूलमंत्र असतील, युनिफॉर्म पासून सगळ्या गोष्टी असतील, सगळं या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. त्या परीक्षेच्या कहाणी सांगितले. याच्यानंतर आम्ही मध्ये आउटडोर ट्रेनिंग असेल किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील, त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये अशाच घेत असतो. आज कसं होतं की आज कॅम्पॅरेटिव्हली बघितलं जात आहे, म्हणजे कसं आहे लक्षात घ्या की आज सगळ्यांची लग्नाची पद्धत किंवा प्रोग्रेसची पद्धत अशी आहे
की माझ्या घरामध्ये काय शिस्त आहे याच्यापेक्षा मगाशी म्हटलं की शेजारच्या घरी काय शिस्त हे बघून आपल्या घरी आपण शिजवतो. म्हणजे असं झालं की आज इथली एनसीसी आहे, इथे एखादा आदेश पास झाला म्हणजे हा बोलतो, मला वाटत नाही कोणाला जाणवलं असेल पण जाणवू शकतं की इथं पास झाला की आसपास एनसीसी मध्ये हा विषय आहे का हे बघतात. आणि पहिलं तर समजतं तिकडे तर असं काहीच नाही, मग हे काय नवीनच आहे. म्हणून सांगितलं की आम्ही सीमा आणि मर्यादा सोडलेल्या आहेत, कारण की हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरती नुसतंच तुम्हाला कागद आणि प्रमाणपत्र तुम्ही याच्यामधून न पाठवता तुमच्यामध्ये सर्व गुण संपन्न तुम्ही तुमचा विकास झाला पाहिजे असा मी विचार करतो. कॅडेटचं कॅरेक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट. याच्यामध्ये काय असेल तर कॅरेक्टर असेल, विश्वास असेल आणि त्याच्यात खरं बोलणंपणा असेल, या गोष्टीवरती आम्ही पूर्णपणे भर देतो. बऱ्याच कॅडेट्सला आम्ही याच्यामध्ये बोललो असेल, पास आउट होणारे असतील, काही मुली असतील, त्यांना वाटलंही नसेल की आपलं सीट प्रमाणपत्र पूर्ण होऊ शकतं. बऱ्याच लोकांना वाटलं नसेल की आमचं सीट प्रमाणपत्र, कारण की सर इतके बोलतात म्हणजे 100% सर आपल्याला परीक्षेला बसू देणार नाही. कारण की जर मी त्यावेळेस नसतो बोललो तर आज तुम्ही मला 100% इथं भेटला नसता. त्यावेळेस जर मी तुम्हाला गोड बोललो असतो 100% तर तुम्ही आज मला या ठिकाणी सर्टिफिकेट घेण्यासाठी भेटला नसता. कारण की ज्यावेळेस तुम्हाला हवा मिळते त्यावेळेस तुम्ही भरारी मारताना आणखी हवेमध्ये मारता. पण 100% लक्षात घ्या ती खाल्लं दिलेली फॅनची हवा असते म्हणून तुम्ही हवेमध्ये पडपड करताय. फॅनची हवा बंद झाली तुम्ही जमिनीवर सपशेल पडणार. उडायचं असेल तर स्वतःच्या पंखाने स्वतःची हवा तयार करून स्वतःची हवा खाली दाबून तुम्ही आयुष्यामध्ये उंच भरारी घेतली पाहिजे. हे या ठिकाणचं स्वप्न आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है और कुछ खोने के बाद कुछ ना कुछ मिलता है. हे फक्त लक्षात घ्या. हे सिद्धांत आहे. आपण म्हणतो की मी हे सगळं घालवलं मला याच्यामध्ये काय मिळालं, पण लक्षात घ्या काय नाही मिळालं. हे तुम्हाला काहीतरी मिळाले असते की तुम्ही तिथपर्यंत स्वतःला पारखून घेतलेलं असतं की मला काहीच नाही मिळालं म्हणजे मी काय करू शकतो. हे पारखणं म्हणजे तुम्हाला काहीतरी स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची ताकद किंवा स्वतःला ओळखण्याची ताकद त्यामधून मिळालेली असते. कोणती स्पर्धा कोणती परीक्षा असेल ती परीक्षा स्वतःने दिल्याशिवाय तिचा रिझल्ट आल्याशिवाय स्वतःचं अस्तित्व कळत नाही. म्हणून जे आपण हवेमध्ये किंवा जो बाळगतो किंवा आपला कॅडेट पालकांना वाटतं की तो भरती आज युनिफॉर्म आज कसं झालं लक्षात घ्या की सुशिक्षित बालक वर्ग आहे पण काही ठिकाणी अजून अशिक्षित आहे. त्यांना असं वाटतं की हा युनिफॉर्म घातला की तो पक्का भरती झाला. त्याच्यामुळे त्या भावामध्ये किंवा तो मुलगा कशा पद्धतीने तो बॅकग्राऊंड चालतो परंतु त्याच्यानंतरही परीक्षा देणं गरजेचं आहे. आज एनसीसी सी प्रमाणपत्र घेतल्यानंतरही आर्मीची परीक्षा देणं आज बंधनकारक झालेलं आहे. कालची मुलाखत आम्ही एका मुलाची टाकलेली आहे युट्यूबला, तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की एनसीसीचे 5 मार्क मिळाले नसते तर आज मी ओपनच्या मेरिट मधून माझं सिलेक्शन झालं नसतं. 5 मार्क किती महत्वाचे आहेत किंवा 30 मार्काचं एका मुलाने काल सांगितलं की 30 मार्क एनसीसीचे म्हणजे 30 लाख विद्यार्थ्यांच्या मेरिट मध्ये मी पहिला येणार. इतक्यापर्यंत त्याच्यामधला फरक आहे. हा फरक आत्मसात केला पाहिजे आणि त्या फरकाच्या दृष्टीने आपण पुढे कार्यकाल केला पाहिजे. छोटासा 2 मिनिटाचा वेळ घेतो की असं का केलं गव्हर्नमेंटने. बघा सर तुम्ही सांगितलं तसंच आमच्याकडे पण हा विषय सुद्धा लाईव्ह विषय आहे की एनसीसी सी प्रमाणपत्र धारक असल्यानंतर तो विद्यार्थ्याला इंडियन आर्मीमध्ये रिटर्न एक्झाम नव्हती, तो डायरेक्ट आर्मीमध्ये भरती व्हायचा. मग शासनाने तो आदेश पाठीमागे घेऊन एनसीसी झालेल्या विद्यार्थ्याला 20 आणि 30 मार्क बोनस देण्याचं ठरवलं आणि रिटर्न पेपर त्यांनी द्यायचं असं ठरवलं. ह्याच्या पाठीमागचा हेतू काय असेल, ह्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे. स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की मगाशी मी जे सांगितलं तो माझ्याकडे 10वी पर्यंत आलेला विद्यार्थी आहे म्हणजे 10 वर्ष त्यांनी शिक्षणाचे गुणपत्र घेतले पण स्वतःचं नाव लिहिता येत नाही. तो एनसीसी मधून पुढे जायला पण वेळ लागत नाही, त्याला लिहिता येत नाही पण तो एनसीसी सुद्धा पास होऊ शकतो. आणि जर पास झाला पहिल्या सिस्टम मध्ये असं व्हायचं तर तो पास झाला तर तो इंडियन आर्मीमध्ये अनपढ माणूस भरती झाला आहे त्याच्यामध्ये जायचं. आणि देशाची एवढी मोठी संरक्षण सेवा त्याच्यामध्ये अशा अनपढ लोकांना त्याच्यामध्ये काम नाही कारण की स्वतःची सेल्फ प्रोफाईल तरी कमीत कमी सेट करता आली पाहिजे. त्याच्यामुळे हा सिस्टम त्यांनी मागे घेतला आणि त्याला किमान लिहिता यावं आणि 4 गोष्टीचं नॉलेज त्याला असावं या सिस्टममुळे हे केलं. त्याच्यामुळे उलट तुम्हाला सुचकर झाले कारण की तुम्ही आज क्वालिफाय आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. त्याच्यामुळे जे खाली राहतील ते खाली राहतील आणि जे तुम्ही क्रीम आहे ते ऑटोमॅटिक वर जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षा क्वालिफाय करणं खूप अवघड नाही. विचार करा की आज तुम्ही 12 विद्यार्थ्यांमध्ये 6 विद्यार्थी आर्मीमध्ये तुम्ही आता पास झाला. जर हे ओपन रॅली मधून असतं आधी ग्राउंड असतं आणि त्याच तुम्ही गेला असता तर तुम्ही 6 नसता 2-3 वर अडकला असता नसता झाला जास्त. म्हणजे याचा फायदा असा आहे की तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे तर गुणवत्ता तयार करून घेतली आहे. त्या गुणवत्तेच्या जोरावरती तुम्ही भरती केली आणि तुम्ही 100% पास झाला म्हणजे तुम्ही ग्राउंड पास झाल्यानंतर आर्मीमध्ये भरती होणार. म्हणून पहिल्यापेक्षा हा नवीन नियम आपल्यासाठी चांगला आहे असं मला वाटतं कारण की त्या पद्धतीचं प्रशिक्षण तुम्ही घेणं गरजेचं आहे. म्हणून याच्याने सांगितलं की कागदावरती किंवा प्रमाणपत्रावरती नुसतं न जाता आपल्यामध्ये काय गुणवत्ता आहे हे गरजेचं आहे. नंतर जर दुसरा विषय असा आहे की अगदी 4 वर्षाची सिस्टम स्कीम आहे आणि त्याच्यामधून रिटर्न यावं लागेल असं सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे.
मी तुम्हाला असं 100% आश्वस्त करतो या ठिकाणी की जो त्याच्यामधला अग्निवीर मध्ये भरती होणारा एनसीसी कॅडेट असेल त्याच्यामध्ये अशी सिस्टम आहे की 25% रिटर्न 75% सर्व्हिस कंटिन्यू. तर त्या 75% सर्व्हिस कंटिन्यू मध्ये एनसीसी कॅडेट आमचा कधीही माघारी येणार नाही. त्याचं कारण असं की फौज चालती एशिया सिस्टमवर चालती, अॅन्युअल कॉन्फरन्स रिपोर्ट त्याच्यामध्ये चालतो वर्षानुवर्षाचा आणि 4 वर्षामध्ये त्याचा रिपोर्ट कधीच निगेटिव्ह जाणार नाही. कारण की त्यांनी ऑलरेडी फौजचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. म्हणजे तो पॉझिटिव्ह असेल, त्याला फौजचं जानकारी असेल, नॉलेज असेल, म्हणून तो प्रत्येक गोष्ट एक्सपर्ट आणि एक्सपर्टच करणार आणि त्यांना ऑफिस वर्कची सिस्टम या ठिकाणी शिकवत जाते. त्यामुळे तो मॅनेजमेंट सिस्टम 100% पुढे आहे आणि ह्या प्रोग्रेसमुळे त्याचं कंटिन्यू सर्व्हिस होण्याचे चान्सेस एनसीसी कॅडेटचे त्यांच्यापेक्षा बाकी कॅडेटपेक्षा 100% जास्त राहणार. त्याच्यामुळे हा नियम जरी असला तरी या नियमामध्ये आपले कॅडेट 100% खरे उतरतील यासाठी सर्वांना शुभेच्छा असतील. सर्वांनी आजपर्यंत जे एनसीसी मध्ये नॉलेज घेतलं आणखी घेण्याचं काय बाकी असेल, कारण की आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट पण पूर्ण होत नसते. आयुष्यभरासाठी आपण विद्यार्थी असतो आणि विद्यार्थीच राहतो. त्याच्यामुळे तुम्ही आणखी पण याच्यापेक्षा जास्त तुम्ही तयारी केली करणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना ए ग्रेड मिळाली असे यामध्ये या ठिकाणी 6 कॅडेट्स आहेत. मला सांगा त्यांना की तुम्हाला अल्फा ग्रेड मिळाली म्हणजे तुमच्यावरती जबाबदारी जास्त आहे. तुम्हाला एनसीसी आणखी 3 वर्ष करणं गरजेचं आहे. कारण असं की ज्यावेळेस तुमची अल्फा ग्रेड बदलते त्यावेळेस तुमच्या तोंडाकडे बघितलं जातं आणि जसं मी सांगितलं माझ्या नजरेमध्ये कोण वापरू शकत नाही. असे कोर्समध्ये सायकोलॉजिकल त्याच्यामध्ये असतात, एक्सपर्ट लोक असतात, ग्रुप टेस्टिंग असतात, जीटीओ असतात. तर ते तुमच्याकडे बघितलं की तुमचं सर्टिफिकेट आणि तुमची बिहेवियर सिस्टम पहिली की त्याच्यामध्ये ते एकच डिस्कस करतात एका क्षणामध्ये सर्टिफिकेट पर्ची या कैडेट पर्ची. 2 वर्ड में वो यूज करते हैं या उसमें कोई ना कोई एक पर्ची है. दोनों सही होने के लिए आपको और 3 साल मेहनत करनी पड़ेगी. कारण की अल्फा ग्रेड घेणं म्हणजे तुम्ही सर्व गुण त्याच्यामध्ये आजपर्यंत झालेला सिलेबस मध्ये परत तुम्हाला खरं करायचंय. ते तुम्हाला नॉलेज तुमच्या इंटरव्ह्यू पर्यंत सिलेक्शन प्रोसिजर पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मसात करून ठेवायचे. कारण की तुम्हाला त्याच्यावरती 100% प्रश्न येतील. आज कोणतेही मोठे मोठे एक्झाम्स असतील तुम्ही म्हणाल की हे एक्झाम्स असेल यूपीएससी असेल एमपीएससी क्रॅक करण्यामध्ये काय पर्सनल इंटरव्ह्यू सिस्टम त्याच्यामध्ये असतात. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये हेच प्रश्न असतात तुमच्याशी निगडीत तुम्ही दिलेल्या कीवरती प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये तुम्ही फसता. आज बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मॅथमॅटिक्सचा शोध कुणी लावला ते 100% माहिती असेल. परंतु आपल्याला 9वी मध्ये मॅथ्सला किती मार्क होते हे कुणाला नसतं. आपण आपली हिस्ट्री विसरतो. त्याच्यामुळे आपल्याला आपली प्रोफाईल सेट करायला शिका. आम्ही वेगवेगळे नेहमी उपक्रम घेत असतो. जस्ट आम्ही 4 दिवसापूर्वी उपक्रम घेतला की रिझ्यूम बनवणं आणि अर्ज तयार करणं आणि हे करणं. तर नोकरीसाठी एक ऍप्लिकेशन करण्यासाठी रिझ्यूम करण्यासाठी आम्हाला 10 कॅडेटसाठी 2 दिवस लागले. आज एखादी गोष्ट मागणी करायची त्यांना अर्ज करायचा 4 ओळीचा त्यासाठी मला एका कॅडेटला 3 वेळा सांगावं होतं. त्यावेळेस 4थ्या वेळेस बरोबर करून आणलं. त्यानंतर पण ते तुम्ही कंटाळा केला की काय येडावा मिळाला सही केली ठीक देऊन टाकला तो आयुष्यामध्ये खूप कधी सुधारणार नाही. तशाच पद्धतीने करणार. म्हणून भविष्यामध्ये ह्या गोष्टी तुला शिकणं गरजेचं आहे. नुसतं आणि नुसतं ट्रेनिंग न शिकता तुम्ही ऑफिस वर्क सिस्टम त्याच्यामध्ये आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये 100% पुढे राहायला पाहिजे. कारण की कोणत्याही क्षेत्रामध्ये आयुष्यात जावा सगळ्याच गोष्टीमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला याची गरज आहे. नेहमी मी सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला मोजके लोक तुम्हाला जेवढे आठवतात. आज विचारलं कुणाला तरी विचारलं की आयपीएस ची नावं सांगा तर पहिलं तुम्ही विश्वासराव नांगरे पाटलांचं नाव सांगा. का तर त्यांची त्या स्वतःच्या कर्तृत्वावरती प्रशासनावर तर पकड आहेच आहे पण त्यांचं कर्तृत्व जे आहे ते दुसऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. हे कसं बनवतं त्यांच्या बोली भाषेतून बनलं. हे प्लॅटफॉर्म यासाठीच देतं. आज काय अडकले कसे वेगवेगळे आले नंतर आपले बोलले पण बोलायचा प्रयत्न केला. हेच आपल्याला नवीन स्टेप करायचे आणखी पुढे जायचे आणि आयुष्यामध्ये कुठेही संधी मिळाली तर उभा राहून आपल्याला बोलता आलं पाहिजे. 2 शब्द मांडता आले पाहिजेत. 2 शब्द समजून पण घेता आले पाहिजेत. ह्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. एफसीसी प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला याचं प्रशिक्षण तर दिलं जातं. ओबे द ऑर्डर्स तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या पण तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस तुम्हाला तुमचं गुण जे आहे तुमचं कर्तृत्व 100% दाखवायचं हे महत्त्वाचं. आज या ठिकाणी आलेले सर्व पालक सर्व विद्यार्थी सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करतो. आणि खूप दिवसापासून प्रयत्न करायचा की सगळ्यांना एकत्र आणावं बोलावं आणि तरी पण मुलांच्या मनामध्ये अशी भीती आहे 100% मी जाहीरपणे सांगतो की मी जर पालकांना आणलं तर सर त्यांना आमचं काहीतरी सांगतील आणि त्याच्यामुळे लोक आणायलाच नाही. त्याच्यामुळे मी पालक आज सरकारला त्यांनी सांगितलं लक्षात घ्या तुमच्यापेक्षा मग मी 1 पाऊल पुढे जायला मला लय वेळ लागणार नाही. तुमचे फॉर्म भरल्यापासून माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत, सगळ्यांचे पत्ते आहेत आणि कालच आम्ही नवीन लॉन्च केलं ऑफिस साठी एक मोबाईल वर खरेदी केला तयार करून.
आम्ही जर सिस्टम केलं त्याच्यामध्ये चांगलं पालक आल्याशिवाय कॅडेट एनसीसी मध्ये येणार नाही हा फक्त आदेश द्यायचा दिला तर 100% सगळ्यांचे पालक येतील. मग मात्र त्यावेळेस मी सगळी कुंडली तुमची त्यांच्या समोर टाकणार. त्याच्यामुळे तुम्ही शाळेकामामध्ये किमान इथं आणणं गरजेचं, कारण की लक्षात घ्या काही विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण असते. अडचण अशी म्हणता येत नाही कारण की आज परिस्थिती सगळ्यांच्या अडचणीच्या हलाखीच्या असू शकतात. जाण्याची सोय असतेच असं नाहीये. ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये राहत असतात त्यावेळेस मुलांना मुलींना पाठवणं रिस्की असतं एज्युकेशन, कारण की जगणं आजकाल कठीण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच ह्या गोष्टी करायच्या म्हणून चॅलेंजेबल वाटतात. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या पालकांना 100% विश्वासात घेणं गरजेचं आहे. तिथपर्यंत आल्यानंतर थोडंसं आम्हालाही समाधान वाटतं की आम्ही त्याच्यावरती कष्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं थोडं समाधान मिळतं. तुम्ही 2 गोष्टी जरी मगाशी बोलला तरी आमचं थोडंसं ओझं हलकं झालं असं आम्हाला नक्की वाटतं. कारण की ज्यावेळेस नुसतं खांद्यावरती ज्यावेळेस ओझं येतं त्यावेळेस 1 दिवस झोप पण लागत नाही. हे 10 दिवस मुलं कॅम्पला असतात, हे एन्जॉय करायला जातात, सगळं जातात. मी कॅम्पमध्ये कधी नसतो, पण माझं त्या कॅम्पमध्ये कुठला कॅडेट कुठं बसलाय, कोण काय करतोय याला फोन कर त्याला फोन करून माझं 24 तास काम सुरू आहे. तो कुठून कुठं आला, कुठून प्रवास करतोय, काय मुवमेंट करतोय, ह्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असतं. कारण की याच्यामध्ये तुम्हाला माहिती नसतं त्याचा परिणाम काय आहे. ज्यावेळेस तुम्ही खालून बघता त्यावेळेस तुम्हाला मी एकटा दिसतोय, पण वरून ज्यावेळेस मी उभा राहतो त्यावेळेस मला सगळे दिसतात. या भावनेने तुम्ही सुद्धा विचार करा की जबाबदारी घ्यायला शिका, तर तुम्ही 100% आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल. याचं जिवंत उदाहरण असेल तर बघा, खालून बघताना तुम्हाला पाठीमागचं दिसतंय का? दिसूच शकत. फक्त तुम्हाला पुढचं दिसतंय, थोडं सध्या मी आणि 2-4 एवढे दिसतंय. ज्यावेळेस मी पुन्हा बघतो त्यावेळेस मला सगळे दिसतायत, मला सगळ्यांचं दिसतंय. त्या भावनेने विचार करावा लागतो. त्याच्यामुळे कधी कुठं काय ना वाटतं की आम्ही मुंगी, आम्ही मांजर आहे आणि आम्ही मांजर असं आहे की आम्ही त्याच्यावरती दूध पितोय, आम्ही डोळे झाकले म्हणजे कुणाला दिसत नाही. पण कुणाचं नाही कुणाचं लक्ष असते, तिला 100% फटका दिल्याशिवाय सोडत नाही. असं माझं काम आहे. माझं लक्ष पूर्णपणे आहे तुमच्यावरती, परंतु त्यात पण इनकेस काही गोष्टी होऊ नये लक्ष असावंच असं नाही. आपण 100% आपल्याला सांगतो नेहमी की आपलं कॅरेक्टर जे आहे, आपलं करिअर आहे, आपलं भविष्य आहे, ते आपण जपलं पाहिजे आणि त्याच्या जोरावरती आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस बनाल. त्यावेळेस तुमच्या आई वडिलांना आणि आम्हाला 100% आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. तिथून जाणारे आज पास होणारे 25 विद्यार्थी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला संधी आहे की तुम्ही इंडियन आर्मीची CBSE एक्झाम किंवा SSB जी आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची SSC स्पेशल एंट्री वर्षामधून 2 वेळेस निघते आणि वर्षामधून 2 वेळेस 100 जागा फक्त आणि फक्त NCC सर्टिफिकेटच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधून भरल्या जातात आणि त्या OTA चेन्नईसाठी ट्रेनिंगसाठी मुली असतील तर जातात, मुलं असतील तर तिथं जातात. त्याच्यामुळे ह्या संधीचं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सोनं करणं गरजेचं आहे. एक तरी किमान याच्यामधला मला त्या क्षेत्रामधून अफसल झालेला अधिकारी मला बघावा असं माझं खूप दिवसापासून स्वप्न. 2018 साली पहिल्याच वर्षी एक यश मिळालं की एक विद्यार्थ्यांना म्हणताना मित्र म्हणलं तर थोडक्यात चालेल, मित्र झाला होता. तर तो सैनिक स्कूलचा विद्यार्थी आला आणि 20 प्रमाणात तिकडे करून आला होता. यश नव्हतं मिळालं पण 3 प्रमाणात त्यांनी इथं केलं आणि 2018 तो NDA पास आउट झाला आणि तो आज NDAचं ट्रेनिंग पूर्ण करून इंडियन आर्मीमध्ये तो जॉईन झाला. म्हणजे ऑलरेडी NDA मधून झाला, परंतु SSBचा किंवा 3 प्रमाणाचा फायदा घेऊन पण तुम्ही SSBचा प्रयत्न करा. तिथं स्कोर बोर्डवरती बरीच नाव आहे, जसं की त्याच्यामध्ये विक्रम मोहिते म्हणून एक नाव त्याच्यामध्ये आहे की 4 SSBचे अटेम्प्ट दिले त्यांनी. नुसतं सांगायचं की 4 अटेम्प्ट मध्ये ते SSBला फेल झाले. 4 संधी त्यांना मिळाल्या, वय संपून गेलं करता आलं नाही. पण त्याच्या जोरावरती पहिला प्रयत्न केला MPSC मधून, पहिले MPSCच्या प्रयत्नातून ते PSI झाले. आज ते PI बनून मुंबईमध्ये आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खूप म्हणजे विश्वासाने त्याच्यावर उतरता, प्रयत्न करता, म्हणून तुम्ही कुछ पाणी कोणा पडताय त्यांनी काही पाण्यासाठी सगळं आयुष्य त्यांनी व्यस्त ते 4-5 वर्ष घालवले, काय मिळालं नाही असं वाटलं. ज्यावेळेस ते त्याच्यावरती ते अनुभव पहिल्या चान्स मध्ये ते महाराष्ट्राचे MPSC पास झालेले PSI ला. एवढे तिथं रेकॉर्ड ते बरेच आहेत. तिथं एक नाही तर असे कितीतरी उदाहरण आहेत. पण SSBचं नाव म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे तुम्ही नक्की आणि नक्की प्रयत्न करा त्या गोष्टीसाठी. त्याच्यासाठी काय मार्गदर्शन तुम्हाला लागत असेल तर नक्की मला तुम्ही विचारा. त्यासाठी तुम्हाला स्कीम अशी आहे की NCC, जसं की एखादा कॅडेट NCC ची रचना कशी आहे थोडक्यात मी सांगतो की NCC ची रचना अशी आहे की एखादा कॅडेट 10वी पास झाल्यानंतर 11वी आणि 12वी करेल. त्याच वेळेस 12वी केल्यानंतर 16.5 वर्षाचा तो कॅडेट असेल, तो 16.5 वर्षाला 12वीची परीक्षा पास होऊन तो नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA मध्ये जॉईन. तो 16.5-17 वर्षाचा विद्यार्थी NDA मध्ये जॉईन होतो. बघा आज आपली 16.5 पालकांसाठी सगळ्यांसाठी मी म्हणतो, मी मुलीचा पालक आहे म्हणून सांगतो की 16.5-17 वर्षाचा कॅडेट NDA मध्ये पास होतो आणि तो 21व्या वर्षी 100% 16.5 21व्या वर्षी सांगतो 16.5 वाला कॅडेट 21 मध्ये तो अधिकारी म्हणून बाहेर पडतो. 21व्या वर्षी तो सिनियर कमिशन, तो क्लास 1 चा NDA मधून आर्मी आणि नेव्ही एअरफोर्स मध्ये अधिकारी म्हणून तो बाहेर पडतो आणि तिथून आयुष्याची जर्नी सुरू होते. परंतु
त्याचं जे डिझाईन आहे त्याचं डिझाईन अशा पद्धतीने आहे. एनडीए 3 वर्षाचं एनडीएचं ट्रेनिंग जे आहे ते पुण्यामध्ये खेडपासामध्ये दिलं जातं की त्याच्यामध्ये ते 3 वर्ष प्रशिक्षण घेत त्याचं शिक्षण जे आहे 12वी नंतर 3 वर्षाची डिग्री तो पूर्ण करतो. लास्ट 1 इयरचं जर ट्रेनिंग असतं त्याचं स्पेशलायझेशन आर्मी नेव्ही पोस्टल चॉईस बेस नुसार ते आयएनए मध्ये जातात आणि लास्ट इयरचं ट्रेनिंग आयएनए इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून मध्ये पूर्ण करतात. सेम सिस्टम तेच आहे, फक्त तुम्हाला एनडीए मध्ये न जाता आला म्हणून तुम्हाला एनसीसी पर्याय दिला. तुम्ही एनसीसीच्या माध्यमातून तुम्ही एनसीसी 3 वर्षाचं करा. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही 12वी केलं, एनडीए ला फेल झाला, एनडीए नाही करू शकला, बीए बीकॉम बीएससी ला ऍडमिशन घ्या. फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर 3 वर्षाची डिग्री 3 वर्षात तुम्ही एनसीसी पूर्ण करा. तुम्हाला 3 वर्ष एनसीसी आणि डिग्री पूर्ण तर एनसीसी सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं ते मिळतं आणि त्या कॅडेटला डिग्री मिळते आणि त्या कॅडेटला परत आयएनए ला गेल्यानंतर त्याला एसएसबी मात्र द्यावीच लागते. तुम्हाला एसएसबी द्यावी लागते. त्यानंतर तुम्ही एसएसबी ला अप्लाय करा. तुम्ही एसएसबी ला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचं ट्रेनिंग ओटीए चेन्नईला करावं लागतं, त्यांना आयएनए ला करावं लागतं. त्याच्यामध्ये डिफरन्स काहीच नाही, फक्त त्यांचं सिलेक्शन 12वी झाल्यानंतर करिअर फिक्स असतं की ते 100% एसएसबी करून पास होऊन पुढे जातात. पण तुमच्यामध्ये प्रत्येक वर्षामध्ये 15 लाख एनसीसी कॅडेट बाहेर पडतात आणि त्यामधून तुम्हाला 100 जे असतील ते बेस्ट त्या 100 ला पकडून संधी मिळते. हीच फरक आहे. याच्यामध्ये दोन सिस्टम एनसीसी तयार केलेल्या आहेत की याच्यामध्ये 100 काय होतील अधिकारी बनतील, पण राहिलेले 15 लाखांमध्ये जे बाकी राहिले आहेत ते सगळे देशाचे चांगले नागरिक बनतील आणि ते चांगले नागरिक बनून देशाची सेवा करतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातील. ह्या सिस्टममध्ये काहीही बदल नाहीये. त्या एनडीएच्या ट्रेनिंग सिस्टम नुसार सिस्टम ह्या युनिव्हर्सिटीज मध्ये जसं की एनसीसीचं ट्रेनिंग सेंटर आहे किंवा ट्रेनिंग जे आहे त्या पद्धतीने डिझाईन केलं गेलं. त्याच्यामुळे तुम्ही असं समजा की आपणही एक सोल्जर आहोत आणि आपणही एक सैनिक आहोत आणि आपण त्याच्याप्रमाणे ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. अशी मस्ती असा प्रकार तुम्ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये करू शकत नाही. तसंच तुम्ही जर इथं वळण तुम्हाला तुम्ही लावलं तशा पद्धतीने तुम्ही प्रयास करत राहिला तर नक्की तुम्ही तुम्हाला सोल्जर समजत असाल तर तुम्ही 100% आयुष्यामध्ये खूप मोठं. कारण की सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे जगामध्ये फक्त 2 गोष्टी मोठ्या आहेत, त्यामध्ये जय जवान आणि जय किसान. म्हणजे आपले आई वडील शेती करणं म्हणजे आपले किसान आणि आपण जवान. ह्या भावनेने तुम्ही आता जर चालला जगामध्ये कुठलीही गोष्ट कुणाला कुणी मार्गदर्शन करायची गरज पडणार नाही. सगळे आपल्यासाठी सगळे काय असतील तयार असतील आणि सेल्फ मोटिवेटेड होऊन आपण भविष्यामध्ये चांगला प्रयास करेल. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. एसएससीची तयारी करा. काही यामध्ये मुली ऑलरेडी करतायत, एमपीएससीची तयारी करतायत. तुमचं त्यांना मार्गदर्शन आहेच नक्की, तर त्या माध्यमातून सुद्धा अधिकारी बनतील आणि या ठिकाणी येतील. पण नक्की तुम्ही एक वेळ झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये आला म्हणजे आम्हाला खूप मोठं समाधान त्यामध्ये त्या दिवशी मिळणार आहे. हे जे भाग्य आहे हे बघण्याचं आनंद तुमच्या पालकांना आणि आम्हाला मिळू द्या. आणि दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये अपयश मिळाल्यानंतर यश मिळतं. जरी नाही मिळालं तरी आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या की एक तरी कलागुण तुमच्यामध्ये आहे 100% तयार केला तो जोपासा आयुष्यामध्ये जगणार खूप सुखद आणि खूप आनंदी होईल. यश कधी मिळतं हे कुणाला सांगू शकत नाही, कारण की मी तुमच्या समोरचा 11 भरती फेल होणारा विद्यार्थी पण या ठिकाणी अधिकारी म्हणून परत येऊ आले. यशाची व्याख्या ही आपण आपल्या नजरेत करू शकत नाही आणि यश कधी मिळेल हे आपण कुणीच सांगू शकत नाही. या जगामध्ये अशी कोणी व्यक्ती नाही केला तो सांगू शकतो टाइमनुसार क्षणानुसार की यश यावेळेस मिळेल. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर यश हे 100% एक दिवस मिळेल. यश मिळो ना मिळो जगण्याचा मार्ग 100% सापडेल. त्याच्यामुळे सांगतो की आयुष्यामध्ये करा, सर्व गोष्टी करा, आई वडिलांची सेवा आणि व्यसनापासून दूर राहा आणि आपलं आयुष्य जसं आहे तसं सुंदर ठेवा. आयुष्यभर तरुण राहा, आयुष्यभर सोल्जर राहा आणि वाटल्यास कधी काय अडचण आल्यास 100% महाराजांचं ट्रेनिंग तुमच्यासाठी खुलं आहे. तुम्ही 100% एनसीसी 3 वर्ष पुढे करायची इच्छा प्रगट केली, पण 3 वर्ष तुम्हाला स्वतःला नाही करता येणार, पण तुम्हाला 3 वर्ष येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून आम्हाला तुम्हाला इथे बोलवावं. अशा पद्धतीने तुमचं कार्य आणि कर्तृत्व राहिलं पाहिजे. आलेल्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझं लांबलेलं छोटंसं भाषण असं म्हणतो, लांबलेलं आणि छोटंसं भाषण या ठिकाणी थांबवतो. कारण की असं आहे सर की या ठिकाणी एकदा बोलायला सुरू केल्यानंतर पट्टा थांबत नाहीये. तो बोलत राहतो, दिवस रात्र सगळी संपली तर याच्यावरती बोलण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट येतो. छोटासा किस्सा सांगतो, रेकॉर्डिंग बंद करा. अब मैं आभार प्रदर्शन के लिए ऋषिकेश गायकवाड को बुलाना चाहती हूँ. माझा मोबाईल मला किती वाजले माहिती नाही. इस कार्यक्रम के अध्यक्ष गायकवाड सर और आप सब बालक और कैडेट उपस्थित रह गए, इसलिए मैं आपका दिल से आभार मानता हूँ और अध्यक्ष के अनुरोध से कार्यक्रम में समाप्त हो गया. जय हिंद.